नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून प्रगती प्रकाश यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. सगळ्यात वाईट काय असतं माहिती आहे? आपल्या मनावरचं दडपण, मनावरचा ताण, जडपणा, लोड, जो आपण कुणालाही न सांगता स्वतःमध्येच दाबून ठेवतो. मग मनात साठत जातात काही न बोललेले शब्द, न व्यक्त झालेल्या भावना, ती घुसमट, ती एन्झायटी हळूहळू ना आपल्या आत घर करत जाते आणि आपल्या आतून हातून काहीतरी सतत सुटत असतं, तुटत असतं. मग एखादा छोटासा ट्रिगर पॉईंट, एखादा शब्द, एखादी गोष्ट बोलणं, ते साचलेलं सगळं बाहेर येतं. मग शब्दांमधला राग असतो, रागीट टोन असतो, पण तसं पाहायला गेलं ना तर तो खरं राग नसतो, ते आतल्या घुसमटीचं, दबलेल्या भावनांचं रूप असतं. तेच सगळं त्या एका ट्रिगर पॉईंटमधनं बाहेर येतं. ज्या भावना कधीच बाहेर यायला हव्या होत्या त्या आतच अडकून राहिलेल्या असतात आणि मग अचानक काहीतरी कारणानिमित्त त्या उसळतात. ते कारण काही आजचं नसतं खरं तर, ते अनेक वर्ष दाबलेलं असतं. म्हणूनच श्रोते हो, बोलणं गरजेचं आहे, आपल्या भावना मांडणं गरजेचं आहे. स्वतःलाच विचारा, तुमच्या आतमध्ये काय चालू आहे? राग, घुसमट, न बोललेल्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्येच दाबून ठेवल्या आहे का? त्या दाबून न ठेवता त्याला हील करायचं असतं. बघा, कधीकधी लहानपणापासून एखादा ट्रॉमा मनात असतो, तो कधीच जात नाही, तो तिथेच असतो. अचानक बाहेर येतं त्यावेळेचं ते सगळं, कधी भीती म्हणून, कधी अचानक मूड खराब होऊन, कधी एन्झायटी होऊन, कुठेही, केव्हाही, कशाही रूपात. जे आपण आत दाबून ठेवतो ना, तेच एक दिवस आपल्याला ट्रॉमा ट्रिगर देत असतं. म्हणूनच आपल्या भावना, आपले विचार हे बोलून दाखवायचे असतात. मनात त्या अडकून न ठेवता आपलं मन हलकं करायचं असतं. तेव्हाच आपण आयुष्याचा खरा आनंद स्वतः घेऊ शकतो आणि इतरांनाही देऊ शकतो. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.